नमस्कार, मी आहे ममता. एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल आमरस पुरी. आमरस बनवायला अगदी सोपा आहे आणि हा झटपट तयार होतो. आणि त्यासोबतच मस्त अशी खुशखुशीत पुरी सुद्धा पाहणार आहोत. ती सुद्धा मस्त तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 पिकलेले हापूस आंबे घेतले आहेत. तुम्ही इथे कुठचेही पिकलेले आंबे घेऊ शकता. आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेते. आता ह्या पाण्यामध्ये हे आंबे अर्धा तास बुडवून ठेवते. असं पाण्यात आंबे ठेवल्याने साफ करायला सोपं जातं आणि त्यासोबत त्याची उष्णता सुद्धा कमी होते. आता हे मी बाजूला ठेवते. तोपर्यंत इथे मी पुरीसाठी पीठ भिजवून घेते. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 3 चमच बारीक रवा टाकते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घेते. आता ह्यामध्ये 2 छोटे चमच तेल गरम करून टाकते आणि हे मिक्स करून घेते आणि ह्या पिठाला तेल चोळून घेते. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घेते. खूप जास्त घट्ट मळायचं नाहीये, हलकंसं सैलसर ठेवायचं आहे. तर हे बघा, पीठ मळून झालं आहे. खूप जास्त घट्टही नाहीये आणि खूप जास्त सैलसरही नाहीये. आता ह्यावरती थोडंसं तेल लावून घेते. आता हे कमीत कमी 20 मिनिटं मी झाकून भिजत ठेवते. तोपर्यंत आपण आमरस बनवूया. तर इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ह्याला कपड्याने पुसून घेते. आता इथे मी आंब्याचा देठ कट करून घेते आणि आंब्याच्या अशा फोडी कापून घेते. तर असे आंबे कापून घेतल्याने आंबा आतून खराब आहे की नाही हे सुद्धा आपल्याला लगेच समजतं. तर इथे मी आंब्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत. आता इथे मी रस काढण्यासाठी काचेचा बाउल घेतला आहे. तर इथे काचेचंच भांडं घ्या, म्हणजे आंब्याचा रस काळा पडत नाही. त्यानंतर इथे मी चाळण घेतली आहे, जी आपण पुरण बनवण्यासाठी चाळण वापरतो ती घेतली आहे. आता ह्यामध्ये अशी आंब्याची फोड घासून घेते. तर हे बघा, मस्त आंब्याचा रस निघतो. तर इथे मी सर्व आंब्यांचा रस काढून घेते. तर हे बघा, 3 आंब्यांचा रस काढण्यासाठी जवळजवळ 5-6 मिनिटे लागली आहेत. मस्त असा दाटसर रस तयार झाला आहे. आता ह्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर इथे आंबे किती गोड किती आंबट आहेत त्यानुसार पिठी साखर घालायची आहे. मी इथे 3 ते 4 चमच पिठी साखर टाकून मिसळून घेते. पिठी साखर अशी पटकन मिसळून होते. तर इथे आमरस तयार आहे. आता आमरस काळा पडू नये म्हणून मी इथे अशी आंब्याची कोळी ह्यामध्ये घालून ठेवते. यामध्ये स्टीलचा चम्मच वगैरे घालून ठेवायचा नाहीये. आता ह्यावरती मी झाकण ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. इथे कणिक सुद्धा छान भिजली आहे. आता ह्याला मी थोडंसं तेलाने 2-3 मिनिटं मळून घेते आणि ह्याचे गोळे करून घेते. तुम्हाला जशी पुरी छोटी मोठी हवी आहे त्यानुसार गोळे करून घ्यायचे आहे. आता इथे मी पुरी लाटून घेते. तर हे बघा, अशी थोडीशी जाडसर पुरी लाटायची आहे, अगदी पातळ सुद्धा लाटायची नाहीये. तर इथे मी 4-5 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. आता ह्या मी तळून घेते. तर इथे मी पुरीसाठी तेल गरम करून घेतलं आहे. आता मध्यम आचेवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर हे बघा, मस्त अशी टम्म फुटली आहे. तर थोडी सोनेरी रंगावर झाली की ह्याला मी पलटून घेते. तर इथे दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेते. तर हे बघा, मस्त अशी पुरी तयार झाली आहे. अशाच मी बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घेते. पुऱ्या तळताना सारखं सारखं पलटायचं नाहीये, एकदाच आपल्याला पलटायचं आहे. जर तुम्ही सारखं सारखं पलटलं तर पुरी आपली तेलकट होईल. तर इथे मी काही पुऱ्या तळून घेतल्या आहेत. तर इथे मी सर्व करून घेते. तर हे बघा, मस्त असा आपला दाटसर आमरस तयार झाला आहे. खूप मस्त असा आमरस दिसतो. तर इथे आपला खूप मस्त असा थंडगार आमरस तयार झाला आहे. आणि त्यासोबतच पुरी सुद्धा छान तयार झाली आहे. खूप मस्त अशा खुशखुशीत पुऱ्या तयार होतात.
तर इथे आपली आमरसपुरी तयार झाली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.